पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही नाही, मी काहीही ऐकणार नाहीये। हे ना तुमचं नेहमीच झालंय, सतत काही ना काही कारण। आज तुम्हाला वेळेवर यावंच लागेल। येणार ना? ठीक आहे। अरे कमालच झाली, तुम्ही दोघेही माझ्या रूम मध्ये आणि काही आवाज नाही, काही गोंधळ नाही। काय तुम्ही दोघं भांडलात तर नाहीत ना? नाही, पण आम्हाला तुझ्याशी बोलायचंय। माझ्याशी काय बोलायचं एवढं? मोठी आई, चोरी करणं हे वाईट आहे ना? हो। मग आपण चोर रोटी का भरतोय? पोलिसांना कळालं तर ते आपल्याला पकडतील ना। त्यापेक्षा आपण पोलीस ओटी भरूया का? म्हणजे पोलीस घरी आले तरी त्यांना वाईटही वाटणार नाही। अरे पिक्कूचे दादा, पोलीस ओटी कधी असते का? का? चोर ओटी कशी असते? मग पोलीस ओटी का नाही? अरे मला माहितीये बाबा, पोलीस ओटी कधी नसते। मोठी आई, आजोबांनी चोर ओटीचं ठरवलंय, परंतु काहीच बोलू शकत नाहीये का? पण मी जाऊन बोलते, हे रॉंग आहे, मी बोलणार। आजोबांना तू सांगणार? डेअरिंग आहे तुझ्यात परी। चल। अरे रे बाळांनो, थांबा थांबा थांबा, इकडे या। आजोबांना बोलायची काही गरज नाहीये। आजोबा कधी काही रॉंग सांगतील का? नाही नाही। मग हे सुद्धा रॉंग नाहीये। त्याचं कसं आहे ना की चोर ओटी भरायची आपल्याकडे पद्धत असते, त्याचा चोरीशी किंवा चोराशी काही एक संबंध नसतो। कसं आहे ना की आपल्याकडे बाळ होणार आहे हे आपण सहसा लगेच कोणालाही सांगत नाही, पण आपल्याला होणाऱ्या बाळाचं वेलकम तर करायचं असतं, ते आपण ओटी भरून करतो। पण मग आता ही ओटी सगळ्यांसमोर भरायची कशी? म्हणून मग आपण ती ओटी चोरून लपून भरतो आणि म्हणून ह्याला चोर ओटी म्हणतात। समजलं? हो। मग हे सिक्रेट आहे का? हो, हे चोरून भरतो की नाही म्हणून हे सिक्रेट आहे। पण मिथिला काकू, जर आपल्या घरी पोलीस आले आणि त्यांनी आपल्याला चोरून ओटी भरताना बघितलं तर? अरे काही पोलीस घरी येणार नाहीत रे, आणि तू घाबरू नकोस। जर का पोलीस घरी आले ना तर तुझा यशदादा आहे ना, तो बघून गेल सगळं। पिक्कूचे दादा, हे सिक्रेट आहे ना? मग हे पोलिसांना कसं कळेल? हे आता हे सिक्रेट तुम्हा दोघांना कळलंय। हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाही। आता हे सिक्रेट फक्त तुमच्या तिघांचं आहे। तिघांना? परीचं, पिकूचूचं आणि होणाऱ्या बाळाचं। ठीक आहे, मग कोणालाही सांगणार नाहीत ना? नाही। प्रॉमिस? प्रॉमिस। आज छान कव्हरेज मिळेल। चौधरींकडची गुड न्यूज म्हणजे यशवर्धन चौधरींचीच असणार। हो, आज आपल्याला मस्त ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे। अरे गुड न्यूज कव्हर करायला आलायस की ब्रेकिंग न्यूज? आपण फक्त न्यूज कव्हर नाही करत, मग आपण शोधून काढतो। सगळी प्रेसची मंडळी इथे काय करते? आज कोणाची प्रेस कॉन्फरन्स आहे? नाही सर, आज आम्हाला बोलवलंय। काय आमच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल काय? नाही नाही सर, आज आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की चौधरी कुटुंबाकडे कोणती तरी गुड न्यूज आहे, आणि त्याच कार्यक्रमासाठी सिम्मी मॅडमनी खास आमंत्रण दिलंय आम्हाला आज। सीमा करून आमंत्रण आहे? हो। मुद्दाम करते ही बाई। चांगल्या कार्यक्रमात विघ्न कसं आणायचं हे बरोबर माहिती आहे हिला। सर, तुमच्यापासून सुरुवात करूया का? नक्की काय गुड न्यूज आहे? पप्पा या ना या। पप्पा, आजच्या कार्यक्रमाची सगळी अरेंजमेंट झाली। इनफॅक्ट ऑल इज सेट, आणि मला असं वाटतं इतकी छान झाली ना, तुम्हालाच काय घरातल्या सगळ्यांना आवडणार आहे। बाहेरची प्रेस तू बोललीस? हो। मुद्दाम करतेस का हे सगळं? काय झालंय? या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललंय, तुला पाहत नाही? असं काय बोलताय पप्पा? काय झालंय? ए,
तुझी नाटकं पुरी झाली. ही सगळी व्यवस्था तुझ्याकडे देऊन मी घोडचूक केली हे मला आत्ता कळतंय. बाबा माझं काय चुकलं हे सांगाल का? प्रेसच्या अरेंजमेंट मध्ये काहीतरी गोड मी बघते. अरे मुळात ही प्रेस अरेंजमेंट केलीसच का? चोर ओटी हा संपूर्णपणे घरगुती कार्यक्रम आहे. तो घरातल्या घरात करायचा असतो, बाहेर त्याची वाच्यताही करायची नसते. ही साधी गोष्ट आहे, तुला माहित नाही? आणि तू प्रेस बोलून ठेवली. काय जगभर देवाणी पेटवायची आहे? नाही आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट पप्पा. मला खरंच माहित म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं ते. खरंच जर माहिती नसेल ना, हा जो काही घोळ घातलायस तो तुझा तू निसत. Oh God. सिम्मी, ही गोष्ट कशी लक्षात राहिली नाही तुझ्या? जगन्नाथ चौधरी असे का रिॲक्ट झाले? नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. म्हणजे आपल्याला जे वाटते ना असंच काहीतरी असणार बघ. एक्झॅक्टली. अरे यशवर्धन सर अभिनंदन सर. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन सर. थँक्यू. काय कामाला लावलं यार तूने आज मला. एवढा दमलो मी, किती दुकानं फिरलो माहितीये. आणि मीडिया काय इथे आज? सर, चौधरी कुटुंबात काही वाद सुरू आहेत का? असा प्रश्न का बरं पडलाय तुम्हाला? सर काही गुड न्यूज आहे का? काय न्यूज? तुम्ही काय बोलताय ते मला जरा कळेल का? हो सर, आम्हाला कळलंय. काय कळलंय? म्हणजे तुम्ही बाबा होणार आहात आणि त्यासाठीच्या कार्यक्रमाला तर आम्हाला बोलवले गेले. कोणी सांगितलंय तुम्हाला? हो, सिमी मॅडमनी. व्हॉट? नाही, मी हे सांगितलेलं नाहीये. म्हणजे हे खरं आहे की मी फोन केला होता मीडियाला, पण मी तुम्हाला म्हणाले होते की पॅलेसवर काहीतरी गुड न्यूज आहे. मी एकदाही असं म्हणाले नाहीये की नेहा किंवा यशच्याकडे काही गुड न्यूज आहे. तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. तुम्ही जसं समजताय ना तसं काहीही नाहीये. मॅडम, फिरवी थांबवा. अहो, आम्हाला कळतं. एक मिनिट. काय पद्धत आहे त्यांच्याशी बोलायची? सॉरी सर, पण आम्ही पत्रकार आहोत. आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो, पण इथे तर वेगळाच ड्रामा सुरू आहे. प्लीज माइंड युअर लँग्वेज. आणि प्लीज तुम्ही हे कॅमेरा जरा बंद करा. इट्स अ रिक्वेस्ट. सर, सकाळी गुड न्यूज आहे म्हणून इथे बोलवलं जातं, त्यानंतर जगन्नाथ चौधरी चिडून काय जातात आणि आता कळते की गुड न्यूजच नाहीये. हा काय प्रकार आहे सर? म्हणजे गुड न्यूज आहे पण लपवायचे तुम्हाला. हे बघा, लपवायचा प्रश्नच येत नाही. जर का काही न्यूज आहे तर तुम्हाला ती नक्की मिळेल. तुम्ही विचारा तुम्हाला काय विचारायचंय ते. सर, तुमचं मूल झाल्यावर परी चौधरीचं काय योजलंय? म्हणजे तुम्हाला जर तुमचं मूल झालं तर परीला सोबत ठेवणार की? व्हॉट काइंड ऑफ अ डिस्गस्टिंग क्वेश्चन इज दिस? तुम्हाला एखादी खमंग बातमी मिळावी म्हणून तुम्ही काही जोडाल, काही तोडाल. मी प्रश्नांची उत्तरं देतोय म्हणून मॉरल सोडून प्रश्न विचारू नका. यश, तू शांत हो. काय तमाशा लावलाय हा? जर एखादी गुड न्यूज कव्हर करायला आला असाल तर ती तुम्हाला मिळेल, पण ती मिळवण्यासाठी प्लीज कुठल्याही थराला जाऊ नका. 2 दिवस आधी आला असतास ना तर कदाचित तुझ्या या प्रश्नाने बेभान होऊन मी तुला एक खमंग बातमी दिलीही असती. बट आय गेस यू गाईज आर लेट. अजून कोणाला काय विचारायचंय? थँक्यू. तुझं नाव काय? मंदार राजे. नमस्कार, यशवर्धन चौधरी बोलतोय. एक रिपोर्टर आले तिथे माझ्या घरी, मंदार राजे नावाचे.
फारच डिस्गस्टिंग प्रश्न विचारतायत. म्हणजे जर्नलिझमचे बेसिक एथिक्स सुद्धा त्यांना माहीत नाही आहेत. काइंडली लुक इनटू इट प्लीज. थँक्यू. तुम्हाला फोन येईल मिस्टर राजे. मी मुद्दाम काही केलेलं नाहीये, यात माझी काही चूक नाहीये. प्लीज बिलीव्ह मी. ह्यांचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. प्लीज प्लीज यश. हॅलो सर. सॉरी सर, सॉरी. अहो पण सर. ओके सर. नोकरी गेली माझी सर. नोकरी तर गेली आहे माझी, पण गुड न्यूज काय हे कळेल का की तुम्ही चान्स घ्यायचाच नाही असं ठरवलं. You are a disgusting human being and you're crossing your limits. ही गुड न्यूज आहे. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. परी यश आणि नेहाची मुलगी नाहीच आहे. कारण ती संपूर्ण चौधरी परिवाराची मुलगी आहे. आणि यश नंतर चौधरी बिझनेसचा वारसदार ती परी यशवर्धन चौधरी असणार आहे. बरोबर नाही? आजोबा मला सांगा, आईला बेबी कधी होणार आहे? मला परी परी नको म्हणून. सगळे मला परी परी म्हणतात. मला ना परीताई म्हणणारं कोणतरी पाहिजे. परीने बाळाचं किती मनावर घेतलंय. मिथिला, मी ऐक ना. अरे देवा, उशीर झाला म्हणून बिनसलेलं दिसतंय बहुतेक. अगं काय झालं ना, थोडा उशीरच झाला. म्हणजे थोडी गडबड झाली ग. काय अचानक कळवलं ना ते सगळं, त्याच्यामुळे. पण नाही, काय प्रॉब्लेम नाही. मी पुढच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाकल्या. केलं मॅनेज व्यवस्थित. अगं मी काय आत्ताच वेळ देणं जमत नाहीये, मग बाळ आल्यावर कसं जमणार? नाही, एक मिनिट. असं कसं? मी काढणार ना वेळ. हे बघ, ही सगळी धावपळ जी चालली ती बाळासाठीच तर चालू आहे ना. अरे बाप. बर, बाळाला आणि आईला सॉरी. अरे बापरे, सॉरी म्हणून पण चालणार नाहीये. कान धरून उठा बशा, मग तर झालं. हे काय, एकाच हाताने कान धरलंय, दुसऱ्या हातात काही आहे का? हो,
आहे दुसऱ्या हातात प्रेम, बायकोसाठीचं प्रेम. आवडतो ना तुला गजरा, म्हणून थांबलो मध्येच आणि घेऊन आलो छानपैकी. हे बरं आहे हा, म्हणजे आधी चूक करायची आणि नंतर मग हे असलं काहीतरी करून निस्तरायची. अच्छा, आवडलेलं नाहीये तर आवडलंय ना, मग झालं तर. पण एक बरं आहे, बायको माझी अतिशय समजूतदार आणि खूप गोड आहे म्हणून. हो, म्हणजे भांडकुदळ बायको असते तर काही खरं नव्हतं माझं. पुरे आता किती मस्का मारणार. वा 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 वा, काय गोड स्माईल आहे ना तुझं. खरंच सांगतो मी, हसल्यानंतर इतकी गोड दिसतेस ना, इतकी गोड दिसतेस. आता पुरे झालं बस. बर, चला जाऊया खाली. हो, खाली वाट बघतायत सगळे. आणि हे बच्चू, हे सगळं तुझ्यामुळे होतंय बरं का. इतर वेळेला सगळ्यांच्या आधी तयार होणारी मिथिला आज हॉलमध्ये सगळेजण वाट बघतायत तरी सुद्धा अजून तयार नाहीये. या अशा वाईट सवयी लावायच्या नाहीत बरं का आईला. हा, काही ऐकू नकोस हा बाबांचं. ते असंच काहीतरी बोलत असतात. स्वतः बघा किती उशिरा आलेत ते. आईच्या चोरुटीच्या दिवशी असं कोणी उशिरा येतं का? नाहीतर आपला यश दादा, त्याला जसं कळालं ना चोरुटीबद्दल तसा तो वेळेवर निघाला आणि वेळेवर परत आला. आणि जर का नेहाची जर चोरुटी असली असती ना तर यशने सुट्टीच टाकली असती. एक मिनिट, त्या यश दादाचं काही कौतुक सांगायचं नाहीये मला. म्हणे वेळेवरती निघाला आणि वेळेवरती आला. का? तर नेहाला बाहेर फिरायला घेऊन जायला आधी वेळ काढू देत त्याला, मग बघू चोरोटीचं काय होतंय ते. अरे हो, खरंच. अहो, माझं एक काम कराल का तुम्ही? एक काय सांग ना, तू काय सांगशील ते करतो. कळलं ना? अरे बरं झालं तू आलंस. आजोबा, आम्ही नेहाला तर सांगत, या सीमाला गाडीची अक्कल नाहीये. कुठल्याही कार्यक्रमाचा पचका कसा करायचा हे तिला कळतं. मला सांग, चोरोटी हा घरगुती कार्यक्रम आहे ना, मग त्यासाठी प्रेस बोलवायची का? नाही, कुठलाही कार्यक्रम स्पॉइल करणं बस एवढंच तिला येतं. आणि काय इतके वर्ष आपण सहन करत आलो म्हणून शेफारली येते. मला खात्री आहे मिथिलाला याचा त्रास होणार. ते बघा, तसं काही होणार नाहीये. तुम्ही काळजी करू नका आणि आधी शांत व्हा. अरे असं कसं म्हणतोस तू? मिथिला बिचारी शहाणी साधी सरळ मुलगी आहे. कित्येक वर्षांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशी गोड बातमी आली आहे. तर चोरोटी हा घरगुती कार्यक्रम प्रेस कशाला हवी आहे? आणि या अशा कार्यक्रमांचा मनावरती एक खोल परिणाम होत असतो. मिथिलानी काही ही गोष्ट मनात धरून ठेवली तर? तसं काही होणार नाही आजोबा. तुम्हाला तसं वाटत असेल तर नेहा बोलेल तिच्याशी. ओके? नाही तसं नको, तू बोल सीमाशी. मी काय बोलू? तिला म्हणावं की तू जा इथून, तू चालती हो. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मिठाचा खडा हवाय कशाला?